जरी आपल्या घरी कुकर नसला तरी आज आपण पातेल्यामध्ये भात कसा शिजवायचा हे पाहणार आहोत। ही रेसिपी म्हणजे रोजच्या जेवणासाठी बनवा न करपता इंद्रायणी भात। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे धुतलेले तांदूळ आपण या पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। छान असं पाणी नितळून घ्यायचं आहे या तांदळाचं। इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, तुम्हाला जो आवडत असेल तो। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। आता आपला सगळा तांदूळ यामध्ये घालून झालेला आहे। आता हा तांदूळ आपण तेलामध्ये 1 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं पाणी आटलं जाईल आणि तांदूळ असा आपला एकदम सुट्टा सुट्टा तयार होईल। कारण हा इंद्रायणी तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ हा चिकट होतो, त्यामुळे आपण हा 1 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे कोणताही तांदूळ घेतला तरी तो 1 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून छान असे मोकळे मोकळे शीत आपले तयार होतील। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता आपला तांदूळ छान असा तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि आता हे मीठ छान असं तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मीठ सगळीकडे पसरलं जाईल। आणि हा भात शिजवण्यासाठी पाण्याचं अचूक प्रमाण लागतं, जर तुम्हाला पातेल्यामध्ये शिजवायचा असेल। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं। आता याच्यासाठी पहिल्यांदा आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता हे छान असं आपण तांदूळ मिक्स करून घेणार आहोत। तुमच्याकडे कुकर नसेल आणि तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये रोज भात खायची सवय असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये रोज बनवू शकता, कारण इथे कुकरची काहीच गरज लागत नाही। पाण्याच्या अचूक प्रमाणासह मी तुम्हाला यामध्ये प्रमाण सांगणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हे पाणी छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता हे पाणी आपण उकळून द्यायचं आहे। आता हे तांदूळ आपण छान असे उकळून द्यायचे आहेत 10 मिनिटासाठी। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा 10 मिनिटे झालेली आहेत आणि पाणी छान असं आटत आलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे, जेणेकरून हा भात आपला छान असा वाफेवर शिजला जाईल। अजिबात पातेल्यामध्ये करपत नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे। आता आपले 10 मिनिटे झालेली आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा थोडंसंच पाणी यामध्ये राहिलेलं आहे। आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ते पाणी आटून घ्यायचं आहे। आपण 1 वाटी तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं। हे पाणी कमी जास्त होऊ शकतं, कारण जर तुमचा वेगळा तांदूळ असेल तर होऊ शकतं पाणी कमी जास्त। सो हे आपल्या इच्छेनुसार टाकायचं आहे। जर तुम्हाला जास्त मऊ शिजवायचं आहे तर इथे तुम्ही 2 ग्लास पाणी टाकलं तरीही चालेल। आता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपला मऊ इंद्रायणी भात तयार झालेला आहे। तुम्हाला दिसत असेल बघा मोकळे मोकळे शीत झालेले आहेत आणि छान असा मऊ शिजलेला आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।